जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. तिला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं कर्तव्यच आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा यांच्या आशीर्वादाने ज्ञानोबाराय, तुकोबाराय, माऊली दादा, भगवान बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये कोलेवाडी या गावामध्ये आज रुक्मिणी मनोहर गाडगे यांनी असं सुंदर असं घर बांधलंय आणि त्या घराची वास्तुशांती करण्याकरिता आज एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. म्हणून मी त्यांचे व सर्व गावकरी मंडळांचे खूप खूप आभार मानते. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तर हा अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगामध्ये परमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा भगवंताच्या समोर उभा राहून करतात. तर यात शास्त्राने 3 वर्ग सांगितलेले. एक म्हणजे आज्ञा, दुसरी अवज्ञा आणि तिसरी प्रतिज्ञा. तर आज्ञा कुणी करावी, अवज्ञा कुणी करावी आणि प्रतिज्ञा कुणी करावी? विठाला. तर पहिला मुद्दा सामोग्य चिंतनाकरिता घ्या की अवज्ञा कोणी कुणाची करावी. तर अवज्ञा ही कोणीच कुणाची करू नये. कारण जेव्हा दुसरे आपली अवज्ञा करतात ते आपल्याला चांगलं नाही वाटत. मग आपल्याला दुसऱ्याची अवज्ञा करण्याचा अधिकार कुणी दिलाय बरं? तसं आपण दुसऱ्याची अवज्ञा करू नये असं सांगितलेले. आता शास्त्र सांगतंय की तुम्ही दुसऱ्याची अवज्ञा करू नका, पण जर एखाद्या विशिष्ट भूमिकेवर जर परमात्म्याची प्राप्ती होत असेल तर तिथे अधर्म केल्याशिवाय राहू नका. प्रल्हाद जनक विभीषण बंधू, 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 प्रल्हाद जनक विभीषण बंधू. राजमाता भरते विभीषण बंधू राज्यमाता निंदू भरते केली. तर प्रल्हादाने आपल्या पित्याची अवज्ञा केली प्रभू श्री नारायणाच्या प्राप्तीसाठी. राम कथा तो कितनो ने लिखी, तुलसी जैसे मर्यादत हा, मुसीब से प्रति खंबन में कादन को प्रहलादत हा, मुसीब से प्रति खंबन में कादन को प्रहलादत हा, मुसीब से प्रति खंबन में कादन को प्रहलादत
अवज्ञा केली प्रभू श्री नारायणाच्या प्राप्तीसाठी. भरताने आपल्या राज्यमाता आईची अवज्ञा केली, जन्मदाता आईची अवज्ञा केली प्रभू श्री रामाच्या प्राप्तीसाठी. बिभीषणाने आपल्या स्वतःच्या भावाची अवज्ञा केली प्रभू श्री रामाच्या प्राप्तीसाठी. असं शास्त्राने असं सांगितलंय की तुम्ही कुणी कुणाची अवज्ञा करू नका, पण जर एखाद्या विशिष्ट भूमिकेवर जर परमात्म्याची प्राप्ती होत असेल तर तिथे अधर्म केल्याशिवाय राहू नका. विठ्ठला आता दुसरा मुद्दा सामोग्य चिंतनाकरिता घ्या की आज्ञा कुणी करावी. तर आज्ञा ही वेदांनी करावी, आज्ञा ही संत महंतांनी करावी, आज्ञा ही देवाने करावी, आज्ञा ही गुरूंनी करावी आणि आज्ञा ही आई वडिलांनी करावी. तर वेदांची आज्ञा काय? मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आदिती देव भव. तर ही आहे वेदांची आज्ञा. लड़कियों के प्यार में आकर माँ बाप के मोहब्बत को भूल जाते हैं. लड़कियों के प्यार में आकर माँ बाप के मोहब्बत को भूल जाते हैं. और आजकल के लोग इतने चालाक हो गए हैं कि जिसने पैदा किया है उसी को ही भूल जाते हैं, उसी को ही भूल जाते हैं. अहो वेदित प्रार्थनेमध्ये असं सांगितलंय की त्या आई वडिलांना कधी विसरू नका. पहिला नमस्कार आईला आणि दुसरा नमस्कार वडिलांना. ही झाली वेदांची आज्ञा. आता देव सुद्धा आज्ञा करतो. तर देवाची आज्ञा काय? ज्ञानोबरायांनी सांगितले. तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. तर ही झाली देवाची आज्ञा. आता संत महंत पण आज्ञा करतात. तर संत महंतांची आज्ञा काय बरं? तर ऐका. आलिया संसार उठावे गुकरा शरण जा उद्धरा लाखरा धनुर्धरा रक्षिले. तर भीष्माचार्यांनी काय प्रतिज्ञा केली की मी भगवंताच्या हातामध्ये शस्त्र घ्यायला लावील, नाहीतर निश पांडव्य पृथ्वी करायला लावील, अशी प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली. याला प्रतिज्ञा म्हणतात मायबा. हो, शिवाजी महाराजांनी काय प्रतिज्ञा केली? तर ऐका. मी स्वराज्य स्थापन करीनच, ही प्रतिज्ञा शिवाजी महाराजांनी केली. महाराज आता ज्ञानोबरायांनी सुद्धा प्रतिज्ञा केली. तर ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा काय? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोके. तर ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली की मी सर्वांना सुखी करीन, किंवा मग तरी अवधान ऐकिले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे.
केलती तर तुकोबारायांनी काय प्रतिज्ञा केली अभंगाचं प्रथम चरण. येईन मी जन्म यादसाठी देवा, 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 यादसाठी देवा, येईन मी जन्म यादसाठी देवा, यादसाठी देवा, येईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया. पण तुकोबाराय तुम्ही म्हणतात मी पुन्हा पुन्हा जन्माला येणार, पण तुम्हाला येण्या आणि जाण्याचे स्वातंत्र्य आहे का? आता यात शास्त्राने 3 वर्ग सांगितलेले. पहिलं म्हणजे काहींना येण्याचेही स्वातंत्र्य नाही आणि जाण्याचेही स्वातंत्र्य नाही. काहींना येण्याचे स्वातंत्र्य आहे पण जाण्याचे स्वातंत्र्य नाही, आणि काहींना येण्याचेही स्वातंत्र्य आहे आणि जाण्याचेही स्वातंत्र्य आहे. तसं या जीवाला येण्याचेही स्वातंत्र्य नाही आणि जाण्याचेही स्वातंत्र्य नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहदुस्तारे कृपया बडे पाहि पुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जय माया
हा नरदेह पुन्हा भेटेल की नाही याची गॅरंटी नाही, म्हणून आनंदात जगायला शिका. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाण्यातला सूर जैसा ओठा तुम्ही ओघळावा. जिजणी स्वतः चंदनाने दुसऱ्याच मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा
जाण्याचेही स्वातंत्र्य नाही. पण जर देवाच्या बाबतीत बघितलं तर देवाला बोलवावं लागतं. तसं तुकोबारायांना येण्याचेही स्वातंत्र्य आहे आणि जाण्याचेही स्वातंत्र्य आहे. आता तुकोबारायांनी असं ठरवलं की आपण देहू या गावामध्ये जन्म घ्यावा आणि तुकोबारायांनी देहू या गावामध्ये जन्म घेतला. आता दिसुने जना ऐसे करी गा नारायणा. तर तुकोबारायांना असं वाटू लागलं 42व्या वर्षी असं तुकोबारायांना वाटू लागलं की आपण ह्या देहू या गावामधून आपल्या म्हणजे वैकुंठाला जावं असं तुकोबारायांना वाटू लागलं. कोणाच्या थांबवण्याने सुद्धा तुकोबाराय थांबले नाहीत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. 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 ओ बोलिले जे ऋषी साच भाव वर्तयात, साच भाव वर्तयात. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. साच भावे वर्तया, साच भावे वर्तया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आता तुकोबारायांना येण्याचेही स्वातंत्र्य होते आणि जाण्याचेही स्वातंत्र्य होते. तेव्हा सर्व लोक म्हणतात की तुकोबाराय तुम्ही मृत्यू लोकामध्ये जन्म घेणार, पण तुम्ही मृत्यू लोकामध्ये येऊन काय करणार बरं? अभंगाचं द्वितीय हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. संताने कीर्तन
संतांचं दर्शन घेतलं करिता पाहिजे. देवार्चन कराले संत जन देव सारावे परते संत पूजावे आरते करिता देवार्चन कराले संत जन देव सारावे परते संत पूजावे आरते. तर त्या संतांचं दर्शन घेतलं पाहिजे. जर त्या संतांचा अपमान केला तर ते देवाला आवडत नाही. पण ऐका, जर त्या देवाची पूजा बाजूला सारून जर तुम्ही त्या संतांचं दर्शन घेतलं तर ते भगवंताला आवडतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. आणि या तिन्ही प्रकारची सेवा जर मला प्राप्त झाली तर मी कसा होईल अभंगाचं तिसरं चरण. आनंदे निर्भर आनंदे निर्भर आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर आनंदे निर्भर आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःख नाही चाड आम्हा. आणि या तिन्ही प्रकारची सेवा जर मला प्राप्त झाली तर मी आनंदाने निर्भर होईल. आणि कशायास न करणे दर्यास होईन उदास सर्व भावे. चला आता आपण भजन करूया.
नामस्मरण करायचे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, काही खपून घेऊ शकतो, पण ऐका, आपल्या भक्ताला कोणी जर त्रास दिला हे मात्र देव खपून घेऊ शकत नाही. कारण माझा देव कसा आहे ऐका. भक्ता राखी पायापासी, दुर्जनासी सौभारे. तर देवाला राग आला आणि देवाने सुदर्शन चक्र सोडलं महाराज. त्यावेळेस तो राक्षस म्हणला, का हो देवा, मी तुम्हाला त्रास दिला नाही, काही केलं नाही, तरी सुद्धा असं का बरं. तेव्हा देव म्हणले, अरे तुम्हाला त्रास दिला नाहीस, पण तू माझ्या भक्तांना त्रास दिलास. तेव्हा तो म्हणला, आजपासून देवा मी तुमच्या भक्ताला काही त्रास देणार नाही. तेव्हा देवानं त्याला जीवनदान दिलं. मग तो म्हणला, देवा आता तुम्ही मला जीवनदान तर दिलंय, मग आता मी कुठं राहू हे पण सांगा ना. तेव्हा भगवंत म्हणले, जिथं ज्यानं नवीन वास्तू उभा केली आणि तुझी पूजा न करता ज्यानं ग्रहप्रवेश केलाय त्याला तू काय कर, पीडा कर, त्याच्या घरात राहून त्याला तू त्रास दे, मी तुला काही म्हणणार नाही. म्हणून त्या राक्षसाची पूजा करूनच त्या वास्तू म्हणजे त्या घरामध्ये प्रवेश करावा लागतो. नाहीतर मग तो काय करतो, अशांती करतो. आणि जर केली पूजा मग ग्रह प्रवेश केला तर तो प्रशांती करतो. म्हणून वास्तू शांती ही करावीच लागते. विठ्ठल आता दुसरं कारण असं आहे की आपण जो पाया खांदतो, बरोबर, आपण जो पाया खांदतो त्यात काही जीवजंतू मरत असतात. आणि आपण जे बांधकामासाठी लाकडं वापरतो त्यात सुद्धा अनेक जीवजंतू मरत असतात महाराज. मग आपल्याला त्याचा दोष लागतो. अनेक धातू आपण बांधकामासाठी वापरतो आणि त्याचा दोष जो असतो, लोखंड, विटा. आता विटाला लागणारी माती आपल्याला माहीत असते का, तर नसती माहीत. पण ऐका, हे एक मेन कारण आहे की आपण जी बांधकामासाठी वाळू वापरतो, वाळू म्हणजे रेती. आता जी वाळू वापरतो तो कुठून येते, म्हणजे ती कुठून येते, नदीतून. आणि त्या वाळूत जे छोटे छोटे पांढरे जे खडे असतात ते गारा असतात किंवा मग हाडं असतात. आता तुम्ही म्हणताल ह्यात हाडं कुठून आले, तर आतापर्यंत जे वाडवडील गेलेत, मग कोण कोण गेलेत, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आगमस्ना केला,
बाप बसला गेला देखत देखत नातू बंधू